मनसेला मवियात घेण्यासाठी विरोध करणारी काँग्रेस एकटी पडणार का असे चिन्ह आहेत। कारण मुंबईसाठी ठाकरेंशी युती करण्याबद्दल चर्चा करण्याचं राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरलंय। त्यामुळे काँग्रेसला डावलून शरद पवार दोन्ही ठाकरेंसोबत जाणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणारी काँग्रेस आता एकटी पडण्याचे चिन्ह आहे। पवारांनी मुंबई महापालिकेसाठी आज पक्षाची बैठक घेतली। मुंबईसाठी ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल चर्चा करण्याचं राष्ट्रवादीच्या या बैठकीत ठरलंय। ठाकरेंशी चर्चा करण्याचं पवारांचं ठरलं, त्यामुळे आता मुंबईमध्ये काँग्रेस एकाकी पडल्याचं चित्र स्पष्ट झालंय। अशा साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं। म्हणजे समजूत काढणार मी बोललो तेवढंच बोलीन, मी समजूत काढणार की नाही ते त्यांना माहिती। सुरुवातीपासूनच मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी पवार सकारात्मक होते। काँग्रेसचा मात्र मनसेला सोबत घेण्यास विरोध होता। काँग्रेस पक्ष हा अमिबाव सारखा आहे, इथे पण पाय 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 आहे। मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे, म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे, पायांकडे आहे की मेंदूकडे आहे। अमिबा कसा तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे। मुंबईमध्ये दोन्ही ठाकरेंची युती फिक्स आहे। त्यात पवारही उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्यानं काँग्रेस काय करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याबाबत शरद पवारांची भेट घेतली होती। दुसरीकडे मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यावरून काँग्रेस नेत्यांमध्येही विसंवाद असल्याचं दिसतंय। आम्हाला जे आहे, जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। आम्ही देशाचे संविधान मांडणारी मंडळी आहोत। समता बंधुता न्याय स्वातंत्र्य या विषयावरती आमचा विश्वास आहे। कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा विषयाशी जुळत नाही। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली, आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत। आता पवारांच्या ठाकरेंशी चर्चा करण्याच्या भूमिकेमुळे मुंबईमध्ये काँग्रेस एकाकी पडल्याचं दिसतंय। बातमी महत्वाची। जळगावात एकनाथ खडसे यांच्या घरातील चोरी प्रकरणी बिलाल चौधरीला अटक करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली। घरफोडीच्या एका गुन्ह्यात अटक केली असता खडसेंच्या घरी चोरी केल्याचा उलगडा झालाय। आरोपी बिलाल चौधरीला उल्हासनगरमधून अटक केल्याची माहिती आहे। एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती। अमित ठाकरेंचा आज नवी मुंबई दौरा आहे। नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन अमित ठाकरे नोटीस स्वीकारणार आहेत। अनावरण केलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यालाही अमित ठाकरे अभिवादन करणार आहेत। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून मग अमित ठाकरे पोलीस ठाण्यात जाणार आहेत। मत द्या नाहीतर निधीला कात्री लावेन अशी धमकी अजित पवारांनी मतदारांना दिली। माळेगाव नगरपालिकेच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय। अजित पवारांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी टीका केली आहे। निधी करातून येतो, अजित पवारांच्या घरातून नाही, असा पलटवार अंबादास दानवे यांनी केलाय। नगर परिषदेच्या प्रचार सभेत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झालाय। बारामतीमधल्या माळेगाव नगर परिषदेच्या प्रचारावेळी अजित पवारांनी निधीवरून मतदारांना दम दिला। मत द्या नाहीतर निधीला कात्री लावेन असा दमच अजितदादांनी मतदारांना भरला। दादांचं हे वक्तव्य धमकी असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलाय। 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे, तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे। पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचा। तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे। निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो। अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात।
नाही, धमकावला असं नाही आहे. विकासाला निधी जास्त पाहिजे तर आम्ही देऊ शकतो. आमच्या मागे उभे राहिलात तर जास्तीचा निधी देऊन विकास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गतीनं होऊ शकतो. हे सगळी वक्तव्य ऐकून अशी तळ पायाच्या मस्तकाला जाते. जर तुम्ही आपले 18 आणले तर मी निधी देईन, नाहीतर सगळ्यावर काट मारेन, असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नये. विरोधकांनी टीका केल्यानंतरही अजित पवार आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी माझी भूमिका मांडतो. विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे. तो संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीमध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय, मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो. दुसरीकडे जालन्यात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी गेलेले दादा कार्यकर्ते आणि पोलिसांवर संतापले. अरे इथं बसवा ना, खुर्च्या द्या ना मागच्या. प्रचार सभेत उमेदवारालाच बसण्यासाठी खुर्च्या नव्हत्या. उमेदवार हे स्टेजवरती मागे उभे होते. त्यामुळे अजितदादांनी हातात माईक घेत उमेदवारांना मंचावर बसण्यासाठी खुर्च्या द्या असा संताप व्यक्त केला. अरे इथं बसवा ना, खुर्च्या द्या ना मागच्या. मी सांगतोय उमेदवार सोडा सगळे. सत्तेचा माज आल्यानं अशी वक्तव्य असं म्हणत नाना पटोले यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. धमकावून मतं मागत असतील तर हे लोकशाहीला मारक असंही नाना पटोलेंनी म्हटलंय. अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. तुमच्या हातात मत आहे, माझ्या हातात निधी आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. सत्तेचा माज आहे. मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, असे अगर लोकांना धमकवत असतील की जनतेचे पैसे त्यांच्या विकासासाठी जे खर्च करायला आणि त्यांनाच असं धमकवून मतं मागत असतील तर हे महाराष्ट्राची जी राजकीय जी संस्कृती आहे शाहू फुले आंबेडकरांची, त्या संस्कृतीलाच हा मारा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. गडचिरोलीतील प्रचार सभेत स्टार प्रचारक चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय. तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का असा सवाल यावरून सुषमा अंधारेंनी केलाय. काही बजेट नाही, चिंता नको करा. अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे, ते केवढ्याचं आहे. एक वर्षाचं काय लावल, 50 रुपये लावल. निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण. तुम्ही स्टार प्रचारक आहे त्यामुळे कशाला हिशोब लागते. त्यामुळे राज्यावर आम्ही हिशोब देऊ. आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवा. त्यानंतर की काय खर्च करायचं ते करा, निवडणूक आयोगाला काय सांगायचं ते मी सांगतो. याचा अर्थ काय बावनकुळे साहेब? आपल्याला असं म्हणायचं आहे का की निवडणूक आयोग हा आपला घरगडी आहे? म्हणजे घराची कळा अंगण सांगतो म्हटल्यासारखं जर मंत्रिपदावरची सरकारमधली व्यक्तीच असं बोलत असेल तर निवडणूक आयोग नावाची यंत्रणा किंवा पारदर्शक निवडणुका किंवा कायदा आणि सुव्यवस्था जी खालच्या लोकांनी राखायची ती कशी राखली जाईल? तर चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडली. भास्कर जाधव शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. मी आता शब्द दिला असल्यानं परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांचा प्रचार करणार असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. एकदा का कोणाला शब्द दिला की माझं नुकसान आहे की फायदा आहे याचा मी विचार करत नाही. मी ठामपणे सांगतो, मी रमेशराव कदमांबरोबर जी चर्चा केली ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितली. मी नेता असलो तरी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सांगितली म्हणून मी चर्चा केली. मी आज काही जागा सोडवून घेतलेल्या आहेत त्या पक्षाच्या हिताच्याच आहेत. अजूनही आम्ही जर शहाणपणा दाखवला आणि आम्ही दोघे एकत्र गेलो तर पक्षाचा खूप फायदा होईल हा माझा ठाम विश्वास आहे. एक महत्त्वाची घडामोड मुंबईतून. मध्य रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. ठाणे आणि कल्याण दरम्यान हा मेगा ब्लॉक असेल. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधनाच्या लग्नासाठी सांगली सजले. स्मृती आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पाहूया. सांगलीत महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधनाचा शाही विवाह सोहळा होणार आहे. सांगलीतील कवठेपिरान रोड इथे मानधना फार्म हाऊस सजवण्यात आले. भारतीय संघातल्या महिला खेळाडूंसह
विविध क्षेत्रातले दिग्गज या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. स्मृती मानधनाला आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी पंतप्रधान मोदींसह अनेकांनी शुभेच्छाही दिल्या. पलाश मुश्किलशी स्मृती लग्नवंधनात अडके. पती पलाश हा संगीतकार आहे. भूतनाथ रिटर्न सारख्या अनेक सिनेमांना त्यानं संगीत दिले. संगीतासोबत काही सिनेमात त्यानं अभिनयही केलाय. पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे WNC हाफ नेव्ही मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे. नेव्हीचे अनेक वरिष्ठ अधिकारी या मॅरेथॉनसाठी उपस्थित आहेत. जवळपास 20,000हून अधिक धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. क्रॉस मैदानातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. ही मॅरेथॉन नौदल दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित केली जाते. नौदल कर्मचारी आणि मुंबईकर यांच्यातील संवाद आणि सौहार्द वाढवणं हा या मॅरेथॉनचा उद्देश असतो. नेव्ही हाफ मॅरेथॉनमध्ये सुमारे 20,000 धावपटू धावणार आहेत. यात 21 किलोमीटर एअरक्राफ्ट कॅरियर रन, 10 किलोमीटर डिस्ट्रॉयर रन आणि 5 किलोमीटर फ्रिगेट रन अशा 3 शर्यतीच्या श्रेणी आहेत. मॅरेथॉनमध्ये नेव्हीचे अनेक वरिष्ठ अधिकारी, खेळाडू आणि सेलिब्रिटींनीही सहभाग नोंदवलाय.